नमस्कार. सराव संच 6.1 तर 10वी गणित भाग 1 मध्य काढा. सरळ पद्धतीने मध्य काढा. मध्य काढायचे 3 प्रकार आहेत, तर त्याचे आपण ते बघणार आहोत. पहिला प्रकार सरळ पद्धतीने, दुसरा गृहीत मध्य आणि तिसरा विचलन. पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास आणि विद्यार्थी संख्या यांची वारंवारता सारणी दिलेली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा. बघा, असा प्रश्न आहे. मध्य सरळ पद्धतीने काढायचं आहे आपल्याला. वारंवारता सारणी दिलेली आहे, बघूया. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, वर्ग उत्पन्न, त्याच्यानंतर वर्ग मध्य, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम वारंवारता, चौथा आणि शेवटचा आपला कॉलम असेल वारंवारता गुणिले वर्ग मध्य, वर्ग उत्पन्न, त्याच्यानंतर वर्ग मध्य एक्स आहे, वारंवारता एफ आहे आणि एक्स आहे एफ आहे, एक्स आहे, वारंवारता वर्ग मध्य. 4 कॉलम पाडलेले आहेत. तीन, 4, 5. एकूण वर्ग उत्पन्न 0 ते 2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10. वर्गमध्य काय आहे? 1, 3, 5, 7 आणि 9 वर्गमध्य आहेत. वारंवारता एफ आहे, तर यांची वारंवारता काय आहे, म्हणजे विद्यार्थी संख्या काय आहे, तर 7 दिलेले 7, 8, 12, 10 आणि 3. बघा, सिग्मा एफ आहे. सिग्मा एफ आहे म्हणजे सगळ्यांची बेरीज. 7, 18, 12 पण 10 आणि 3ची बेरीज 50 होते. सिग्मा एफ आहे. त्याच्यानंतर एफ आय एक्स आहे. एफ आय आणि एक्स आय यांचा गुणाकार म्हणजे एफ आय एक्स आहे, म्हणजे वारंवारता गुणिले वर्गमध्य. 7 गुणिले 1 7, 18 गुणिले 3 54, त्याच्यानंतर 60, 70 आणि 22, 12 पंचे 60, 10 77, 3 9 27. त्याच्यानंतर सिग्मा एफ आय एक्स आहे. सिग्मा एफ आय एक्स आहे यांची बेरीज 218 येते. बघा, त्याच्यानंतर मग आपल्याला मध्य काढायचं आहे. मध्य बरोबर 12x बरोबर सिग्मा एफ आय एक्स आहे. छेदाला सिग्मा एफ आय बरोबर 218 छेदाला 50 बरोबर 4.36. भागाकार काढला तर तो 4.36 येतो. मध्य आपण काढलेला आहे, सरळ पद्धतीने मध्य काढले आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत, गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढणे. बघूया तो कसं आहे. एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर आणि वाहन संख्यांची वारंवारता सारणी दिलेली आहे. त्यावरून जमा होणारा गृहीत मध्य काढायचा आहे. गृहीत मध्य पद्धतीने तो आपण काढणार आहोत. बघूया. त्यासाठी आपल्याला गृहीत मध्य ए 550
गृहीतमध्ये ए बरोबर 550 म्हणून त्यानंतर एक वारंवारता सारणी तयार करणार आहोत. एक 2 3 4 5 वर्ग जमा कर. त्याच्यानंतर वर्गमध्ये एक्स आय, त्याच्यानंतर डी आय बरोबर एक्स आय वजा ए बरोबर एक्स आय वजा 50 वजा 550. त्याच्यानंतर वारंवारता जसं वाहनांची संख्या एफ आय वारंवारता गुणिले विचलन एफ आय आणि डी आय. बघा इथे वर्ग जमा करा. 300 ते 400 दिलेले आहे, आपण ते मांडणार आहोत. 500 600 वर्गामध्ये एक्स आहे 300 ते 400चा वर्गामध्ये 350 450 550 750 700 एकूण. बघा गृहीतमध्ये आपण 550 बघितलेलं मानलं आहे. डी आय बरोबर एक्स आय वजा 550. बघा एक्स आय काय 350 वजा 550 म्हणजेच वजा 200 वजा 100. इथे 0 ते 100 200. त्याच्यानंतर वारंवारता मानांची संख्या दिलेली आहे 80 100 80 110 त्यानुसार लिहिणार आहोत. 80 110 उदाहरणामध्ये दिलेले आहे 110 120 70 आणि 40. बघा सिग्मा एफ आय बरोबर 420. त्यानंतर वारंवारता गुणिले एफ विचलन म्हणजे एफ आय डी आहे. बघा एफ आय डी आहे 80 आणि वजा 200 यांची गुणाकार करणार आहोत. 2 कॉलमचं गुणाकारण करायचं आहे. त्याच्यानंतर 80 गुणिले 200 वजा 16,000. त्याच्यानंतर वजा 11,000 110 गुणिले 100 120 गुणिले 0 0 70 गुणिले 100 7,000 40 गुणिले 200 8,000. बघा सिग्मा एफ आय डी आहे सर्वांची बेरीज बरोबर येते 12,000. बघा आपण सिग्मा एफ आय डी आय आपल्याला भेटलेलं आहे तो आहे 12,000. सिग्मा एफ आय 420 बार डी बरोबर सिग्मा एफ आय डी आय छेदाला सिग्मा एफ आय बघा वजा 12,000 छेदाला 420 दोघांचा भागाकार केला. दोघांचा भागाकार
भागाकार केल्यानंतर उत्तर येते -28.57. 28.57. मध्यचं सूत्र आहे 12x बरोबर a अधिक 12d बरोबर 550 अधिक कंसामध्ये -28.57. दोघांची बेरीज केली तर 521.43 येते. म्हणजेच बघा 521.43. काराचा मध्य आपण काढलेला आहे 521.43. बघा गृहीतमध्ये पद्धतीने मध्य काढलेला आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा बघणार आहोत तो मध्य प्रमाण विचलन पद्धत आणि मध्य काढणे. एका कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून 120 कर्मचाऱ्यांकडून एका कंपनीत 120 कर्मचाऱ्यांना दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढायचं आहे. इथे काही दिलेलं आहे ते बघूया. ए बरोबर 1250 आणि जी बरोबर 500 दिलेलं आहे. आपण सारणी बनवणार आहोत. मध्ये वर्गनिधी लिहू आहे. वर्गनिधी त्याच्यानंतर वर्गामध्ये एक्स आहे त्यानंतर डी आहे बरोबर एक्स आहे वजा आहे बरोबर एक्स आहे वजा 1250. त्याच्यानंतर म्यू आय बरोबर डी आयची धरायची. डी आय बरोबर डी आयची धरा 500. पुढच्या कॉलममध्ये वारंवारता कर्मचारी संख्या एफ आय नंतर शेवटच्या कॉलम एफ आय म्यू आय. वर्गनिधी दिले तो आपण लिहिणार आहोत. त्याची एंट्री करणार आहोत 0 ते 500 500 ते 1000 1,500 ते 2,000 2,000 ते 2,500. वर्गामध्ये एक्स आहे 250 750 1250 1750 2250. डी आय बरोबर एक्स आहे वजा 1250 एक्स आहे वजा 1250 म्हणजे डी आय काय येईल वजा 1000 वजा 500 0 500 1000. डी आयची किंमत आपण काढलेली. त्याच्यानंतर म्यू आय बरोबर डी आय छेदाला जी बघा डी आय छेदाला जी म्हणजे 500. डी आय काय वजा 1000 छेदाला 500 बघा
उत्तरे -2 ते -1 0 1 आणि 2 बघा. इथे वारंवार जी आपली सारण्यामध्ये दिलेली आहे ती एंट्री करणं, त्याची एंट्री करणार आहोत. पस्तीस 28 32 15 आणि 10. आता मी एफ आय म्यू आहे बघणार आहोत. एफ आय गुणिले म्यू आहे त्याची एंट्री इथे करणार. -70 -28 0 15 आणि 20. बघा शेवटी मी सिग्मा एफ आय बरोबर 120 सिग्मा एफ आय म्यू आहे बरोबर 63. ह्या कॉलमची बेरीज सिग्मा एफ आय म्हणजे ह्या कॉलमची बेरीज. तर आपला सिग्मा एफ आय मिळालेला आहे. सिग्मा एफ आय म्यू आहे 63. सिग्मा एफ आय आहे 120 बार म्यू बरोबर सिग्मा एफ आय म्यू आहे छेदाला सिग्मा एफ आय बरोबर -63 छेदाला 120 बरोबर -0.525. बघा म्यूची किंमत आपल्याला मिळाली आहे. मध्यचं सूत्र आहे बार एक्स बरोबर ए अधिक बार म्यू जी बरोबर 1250 अधिक कंसामध्ये वजा 0.525 गुणिले 500 बघा 1250 अधिक कंसामध्ये वजा 262.5 याची वजाबाकी होईल 987.5. बघा 987.5 हे कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य काढले. डेनचं काहीच नाही. मध्य काढलं सराव करतात आपण एकमध्ये. पहिल्यांदा आपण सरळ पद्धतीने मध्य काढला, त्यानंतर गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढला, त्याच्यानंतर मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढले. खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्य काढायचे. दैनंदिन कामाचे तास दिलेले, कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे, त्यानुसार मध्य काढायचे. वर्ग आणि दैनंदिन कामाचे तास बघूया. 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16. वारंवारता कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे 150, 500, 300 आणि 50. संचित वारंवारता बघा कंसामध्ये पेक्षा कमी 150 ते 750, त्याच्यानंतर 950 आणि 1000. बघा सिग्मा एफ आय बरोबर 1000 एकूण वारंवारता सिग्मा एफ आय काय आहे ते 1000 आहे, म्हणजेच n छेदाला 2 बरोबर 1000 छेदाला 2
म्हणजेच 500 म्हणजेच 500पेक्षा मोठी कंसात किंवा समान असलेली संचित वारंवारता काय? 650. 10 ते 12 म्हणून हा एक मध्यक वर्ग आहे. बघा 10 ते 12 हा मध्यक वर्ग आहे. L बरोबर 10, F बरोबर 500, CF बरोबर 150, H बरोबर 2. मध्यकाचं का सूत्र आहे? मध्यक बरोबर L अधिक कंसामध्ये N/2 वजा CF F पूर्ण गुणिले H बरोबर 10 अधिक 0.7 10 अधिक कंसामध्ये 500 वजा 150/500 गुणिले 2 म्हणजे 10 अधिक 0.7 गुणिले 2 बरोबर 10 अधिक 1.4 म्हणजेच 11.4. मध्यक काढलेला 11.4. दैनंदिन कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक 11.4 आहे. आता आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत. एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्याची संख्या त्यांची वारंवारता दिलेली आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक आपल्याला काढायचं आहे. आंब्याची संख्या दिलेली आहे आणि झाडांची संख्या दिलेली आहे. आंब्याची संख्या दिलेली आहे. पहिल्या कॉलममध्ये आपण आंब्याची संख्या दिलेली आहे. दुसऱ्या कॉलममध्ये वारंवारता झाडाची संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर संचित वारंवारता 33पेक्षा कमी असली पाहिजे. संचित वारंवारता काढली. त्यानंतर सिग्मा FI काढलेला आहे. एकूण वारंवारता बघूया. ते एकूण वारंवारता म्हणजे सिग्मा FI म्हणजेच N बरोबर किती येते? 250. बघा N/2 म्हणजेच 250/2 किती येईल? तर 125. तर 125पेक्षा मोठी असली वारंवारता काय आहे? ते 153 आहे. बघा 153 ही 125पेक्षा मोठी असलेली वारंवारता आहे. म्हणजेच 150 ते 200 हा मध्यक वर्ग आहे. 150 ते 200 हा आपला मध्यक वर्ग आहे. म्हणून इथे L काय 150 आहे, F 90 आहे, CF 63 आहे, तर H 50 आहे. तर मध्यकाचं सूत्र आपण म्हणणार आहोत. L अधिक कंसामध्ये N/2 CF F कोस पूर्ण गुणिले H बरोबर 150 अधिक कंसामध्ये 125 वजा 63/90 कोस पूर्ण गुणिले 50 बरोबर 150 अधिक 62/90 गुणिले 50 बरोबर 150 अधिक 34.4 बरोबर 184.4 म्हणजेच 184. बघा मध्यक काय ते 184 आंबे
हे मध्यक आहे. शिवनेश आंबे. सरासरी आपण 4 उदाहरणं आहेत, त्यात आपण 2 बघितलेले आहे. मध्यक काढा. सोपे प्रश्न आहेत.